योहान 3:4. तिसरी व्याख्या पापाची 1 योहान 5:17. कुणीतरी वाचा. 1 योहान 5:17. हां, सर्व प्रकारची अनीती पापच आहे. बघा तिथं तिसरी व्याख्या दिली पापाची. पाप म्हणजे काय? अनीती. सर्व प्रकारची अनीती. आता अनीती म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल? कोणाकोणाला काय वाटतं अनीती याचा अर्थ? तुम्हाला काय वाटतं? कोणत्या गोष्टी? हां, वाईट आचार म्हणजे नक्की काय? म्हणजे वागणूक. बरं, वाईट वागणूक म्हणजे वागणूक म्हणजे काय? कोणती? देहाचे कर्म कुठं दिले बरं पवित्र शास्त्रात? कोणाला माहिती आहे का? गलती 5:19. लक्षात ठेवायचं फार मत. देहाचे कर्म काय आहेत? राग, मत्सर, कलह, द्वेष, तट, फुटी, पक्षभेद, दारूबाजी, रंगेलपणा, हे सर्व अनीती आहे. मग ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही पाप करतात. पाप म्हणजे काय? सर्व अनीती. नीती म्हणजे चांगल्या गोष्टी, अनीती म्हणजे वाईट गोष्टी. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व पाप आहे. अनीती पाप आहे, जार कर्म पाप आहे, नाही का, स्वैराचार पाप आहे. ही तिसरी व्याख्या झाली पापाची. पाप म्हणजे सर्व प्रकारची अनीती. चौथी गोष्ट पाप म्हणजे काय? रोमकरास पत्र 5वा अध्याय 23वा वचन, 15वा अध्याय 23वा वचन. रोम 15:23 काय म्हटले बघा? रोम 15:23. हां, रोम 15 आहे का? एक वेगळं 5:23 काय बघा बघा. हां, एक मिनिट. सात 23 हां बघा बरं. 7:23 काय? नाही, ते पण नाही, ते पण नाही, ते नाही. 3:23 नाही. एक मिनिट. एनिवे रोम 3:23 वाचा. 3:23 हां, 14:23 बरोबर. हां, वाचा 14:23 काय? हां हां, करेक्ट. हां, रोम 14:23 काय म्हटले? जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. म्हणजे काय? अविश्वास. जे विश्वासाने नाही ते पाप आहे. जो अविश्वास असेल तुमच्यामध्ये तर ते पाप आहे. आणि शेवटची एक व्याख्या आहे रोम 5:23, रोम 3:23 सॉरी रोम 6:23. रोम 6:23 काय म्हटलंय? कारण पापाचे वेतन मरण आहे, हां, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि 3:23 वाचा. सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले. म्हणजे याचा अर्थ पापाची व्याख्या काय होती इथं? सर्वांनी पाप केले. पाप केले तर ते देवाच्या गौरव. म्हणजे काय? पाप म्हणजे काय? याचा अर्थ काय होता? 2 वाक्य आहेत. सर्वांनी पाप केलंय, पाप केल्यामुळं देवाच्या गौरवाला अंतरलेत. म्हणजे पाप याचा अर्थ काय होता? देवाच्या गौरवाला अंतरणे. देवाच्या गौरवाला अंतरणे. तर हे आता आपल्याला पापाच्या व्याख्या पवित्र शास्त्रामध्ये दिसतात. पाप म्हणजे आपण जे म्हणतो ना, पाप करू नये, पापाचं वेतन मरण आहे, सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. पण पाप म्हणजे काय? पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? तर पहिली गोष्ट याकोब 4:14, कळत असून जे ते करत नाही त्यासाठी ते पाप आहे. बरोबर ना? ज्या वेळेस तुम्हाला गोष्टी कळतात की चांगलं आहे,
चांगले असून जो ते करत नाही तर तुमच्यासाठी ते पाप आहे. दुसरी गोष्ट 1 योहान 3:4, सर्व प्रकारचा स्वैराचार हे पाप आहे. जे नियमशास्त्र आहे किंवा नियम आज्ञा उल्लंघून तुम्ही जे काय स्वतःच्या इच्छेने स्वैराचाराने करता ते पाप आहे. बरोबर. 1 योहान 5:17, सर्व प्रकारची अनीती हे पाप आहे. ओके. रोम 14:23, विश्वास व्यतिरिक्त जे काय असेल ते पाप आहे. अविश्वास हे पाप आहे. आणि रोमकरास पत्र 3:23, देवाच्या गौरवाला अंतरणे म्हणजे पाप. आलं लक्षात तुमच्या? ह्या पापाच्या 5 व्याख्या आहेत. आता हे जर आपण पाहिलं हे पाप करायला मला 3 जण प्रवृत्त करतात. ह्याला आमचे आपण शत्रू म्हणूयात, की जे आम्हाला हे पाप करायला प्रवृत्त करतात. असे 3 जण आहेत. कोण कोण सांगू शकाल का? आपले 3 शत्रू कोण आहेत की जे आम्हाला पाप करायला प्रवृत्त करतात? एक तर सैतान आहे. बरोबर. सैतान आम्हाला पाप करायला भाग पाडतो, प्रवृत्त करतो. अजून जग, ह्या जग आणि जगातील सर्व गोष्टी, ह्या जगातील जे आकर्षण आहे ते आपल्याला देवापासून, पाप म्हणजे देवाची आज्ञा मोडणे. बरोबर ना. मिसिंग द मार्क, जे आपण टार्गेट आहे ते मिस करतो. आणि हे कोण आम्हाला करायचं? सैतान भाग पाडतो आम्हाला पाप करायला. जग आणि जगातील आकर्षणं, जगातील आकर्षणं, आकर्षक गोष्टी. अजून तिसरं देह. आपला जो देह आहे हा देह आसक्त आहे आणि आपल्या देहामुळं आपण अनेक पाप करतो. या 3 गोष्टी, सैतान, जग आणि देह, बरोबर ना, हे आपल्याला पाप करण्यास प्रवृत्त करतात, भाग पाडतात. आणि म्हणून या जगातील ज्या गोष्टी आहेत, जगामध्ये कोणत्या गोष्टी आहेत? 3 गोष्टी आहेत की ज्या आम्हाला पाप करायला प्रवृत्त करतात. कोणत्या 3 गोष्टी आहेत त्या? जगातील 3 गोष्टी ज्या आम्हाला पाप करण्यास भाग पाडतात. योहान त्याच्या पत्रामध्ये पहा, 1 योहान काढा, योहानाचं 1 पत्र, शेवटून दुसरं का तिसरं पुस्तक आहे, 2रा अध्याय आणि 16वं वचन वाचा कोणीतरी. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, हां डोळ्याची वासना हां व संसाराची कुशारी. हां, देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी. बरोबर. ह्या 3 गोष्टींमुळं आपण या पापाकडं प्रवृत्त होतो. तर सैतान आम्हाला पाप करण्यास भाग पाडतो. जगातील ज्या गोष्टी म्हणजे देहाची वासना म्हणजे काय? कुणी सांगू शकाल? वासना, वासना या शब्दाचा अर्थ काय होतो? हां 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 ॲडिक्टेड. ॲडिक्टेडला आपण काय म्हणतो? त्याला मोहाला वासना नाही म्हणू शकत. वासना म्हणजे तीव्र इच्छा, एक तीव्र इच्छा असते आपली, तीव्र इच्छा, याला वासना म्हणतात. कुठल्याही गोष्टीची तीव्र इच्छा असणे, खूप अधिक प्रमाणात इच्छा धरणे, ह्याला आपण म्हणतात वासना. मग देहाची वासना म्हणजे आमच्या देहाला काय गरजा असतात नाही का, त्याला देह आमचा आकर्षक असतो. माझ्या देहाच्या गरजा मला पुरवल्या पाहिजेत, ती एक वासना असते मला. माझ्या जगातील ज्या जगिक आकर्षण आहेत त्या मला त्या पाप करण्यास प्रवृत्त करतात. डोळ्याची वासना, डोळ्याने मी अनेक काय गोष्टी बघतो आणि त्यामुळे मी आकर्षित होतो नाही का. उदाहरणार्थ, हवेने फळ का खाल्लं बरं? कारण ज्यावेळेस तिने ते फळ पाहिलं, ते फळ कसं होतं? दिसण्यास सुंदर नाही का, खाण्यास इष्ट, चांगले करण्यास इष्ट आहे, शहाणे करण्यास ते इष्ट होतं आणि दिसायला सुंदर होतं. डोळ्याने ते पाहिलं आणि म्हणून तिचा हात त्या फळाकडे गेला आणि म्हणून ती खाल्ला आणि पाप झालं. म्हणजे पाहिलं तिने डोळ्याने. म्हणून सुरुवात कोणती होते पापाने? पाहणे. त्या गोष्टीकडे आपण पाहतो, मग त्याचा आम्हाला लोभ होतो, ते आम्हाला हवंसं वाटतं आणि मग आम्ही ती गोष्ट घेतो. सुरुवात डोळ्याने होत असते आणि म्हणून डोळ्याची वासना. कुठल्या गोष्टीने वाईट गोष्ट करायची ना, सुरुवात डोळ्याने होते. मग त्या गोष्टी आम्हाला आकर्षक वाटतात, त्या मला हव्याशा वाटतात आणि त्यानंतर मी घेतो. ह्या पापाच्या पायऱ्या आहेत. दावीद राजा ज्यावेळेस त्यांनी व्यभिचाराचं पाप केलं नाही का. कोणाची व्यभिचार केला दावीदाने? बेतशेबा जी होती ती, त्याचे एक सैनिक होता उरिया हित्ती, याची ती ॲक्च्युली बायको होते नाही का. आणि त्यांनी काय केलं? दावीद राजा आपल्या घराच्या छपरावर होता, त्यांनी काय पाहिलं? त्या बेतशेबेला पाहिलं. सुरुवात तिथून झाली त्याची, तिला पाहण्यापासून. तिला पाहिल्यानंतर त्याला तिचं आकर्षण वाटलं.
मग त्याने तिला बोलवून घेतलं आणि मग त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. सुरुवात कुठून झाली बघा? पाहण्याने. म्हणून डोळ्याची वासना, पापाची सुरुवात तिथे होते, पाहण्याने. आणि मग नंतर आपण त्या गोष्टी आम्हाला हवेशा वाटतात, मग ते आम्ही हस्तगत करतो. तसंच संसाराची फुशारकी. फुशारकी म्हणजे मीपणा, गर्व जो म्हणतो ना, आपला गर्व असतो आपल्यामध्ये, मी, माझं, मला, हा जो गर्व असतो ना. अशा 3 प्रकारे आपल्याला या जगाच्या आकर्षणातून आपण पाप करतो. आणि प्लस देहाची वासना त्याच्यामध्ये आलेलीच आहे. तर अशा प्रकारे आपल्यातून पाप घडतं, बरोबर ना. आता इथं पहा, आपल्याला जे म्हणतो आपण की इथं आपण काय व्याख्या केली? रोमकारास पत्र, देवाच्या पाप म्हणजे काय? देवाच्या गौरवाला अंतरणे. ही पापाची सगळ्यात उत्तम अशी व्याख्या आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, छोट्या छोट्या गोष्टी, त्यापेक्षा ही देवाच्या गौरवाला अंतरणे हे आपल्याला जर समजलं तर नक्की पाप म्हणजे काय आपल्या लक्षात येईल. तर देवाचं गौरव हे आपल्याला कुठं दिसतं बरं? देव, आपण म्हणतो ना, देव, आता जुन्या काळात आपण पाहतो की देवाचं गौरव त्या मंदिरावर आलं. देवाचं गौरव परमपवित्र स्थानात होतं. याचा अर्थ काय? देवाचं गौरव. गौरव म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? आता अनेक वेळा आपण होतो ना, देवा हे देवा तुझा गौरव असो, गौरवशाली, नाही का? गौरव म्हणजे काय? का? उंच करणे. बरं, देवाला उंच करणे हा त्याचा अर्थ. अजून देवाचं हां, ग्लोरी. हां, ग्लोरी, बरोबर. ग्लोरी म्हटलंय किंवा महिमा म्हटलं, हे नक्की काय म्हणजे तुम्हाला ग्लोरी? आता मी म्हटलं प्रकाश म्हणजे काय, तुम्ही सांगले हा प्रकाश आहे बाबा, बरोबर ना. तसं गौरवाला तुम्ही बोट दाखवा बरं. गौरव म्हणजे काय? तुमच्या मनात काय? देवाचा गौरव म्हणजे काय? असं लख्ख प्रकाश वगैरे येतो का? आपले डोळे एकदम आता दिपतात, आता काही दिसत नाही, याचा अर्थ असतो का? गौरव म्हणजे काय नक्की? काय वाटतं? देवाचं गौरव, देवाला स्तुती करणं. बरं, आता ज्यावेळेस आपण जुन्या काळात वाचतो की ज्यावेळेस सलमोनानं ते मंदिर बांधलं आणि ते समर्पित केलं, त्यावेळेस देवाचं गौरव त्याच्यावर आलं, असं आपण वाचतो ना. किंवा मोशेने निवास मंडप बांधला आणि तो पूर्ण झाल्यानंतर, समर्पण केल्यानंतर देवाचं गौरव परमपवित्र स्थानात आलं. म्हणजे काय झालं असेल त्यावेळेस? एक पवित्र आत्मा त्यावेळेस, हां, पूर्वीच्या काळी जुन्या काळामध्ये देवाचा गौरव म्हणजे एखादं तेज यायचं त्याच्या. आता ज्यावेळेस मोशे परमेश्वराला पाहिलं त्यांनी सिनाई पर्वतावर, आणि तो खाली आल्यावर काय झालं? त्याला आपला चेहरा झाकावा लागला. का? कारण देवाचं गौरव त्यातून प्रगट होतं, इतकं की लोकांना पाहवत नव्हता त्याचा चेहरा. ज्यावेळेस तो देवाच्या समगमात गेला, देवाशी तो तोंडातोंड बोलला, खाली आल्यावर त्याच्यातून इतकं तेज येत होते, देवाचं गौरव वाहत होतं की लोकांना त्याचा चेहराच दिसत नव्हता. त्याला आपल्या चेहऱ्यावर आच्छादन टाकावं लागलं. हे त्यावेळेचं देवाचं गौरव होतं. पण नवीन करारात देवाच्या गौरवाची व्याख्या बदललेली आहे, बरोबर ना. आता जर आपण योहान कृत शुभवर्तमान काढला तर त्यामध्ये काय म्हटलं माहिती आहे का? देवाला कुणी कधीच पाहिलेलं नाही. काढा बरं, कुठं लिहिलंय ते बघा. योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय 18 वचन. हां, बरोबर. योहान 1:18, देवाला कुणी कधीच पाहिले. जर आपल्याला देवाचं गौरव पाहायचं आहे तर आपण देवाला तर पाहायला पाहिजे, बरोबर. त्याशिवाय आपल्याला गौरव कसं दिसणार? पण इथं स्पष्ट म्हटलं, देवाला कुणी कधीच पाहिलेलं नाही. कारण का बरं पाहिलेलं नाही? याचं कारण कुणी सांगू शकेल का? हां, कारण त्यांनी मोशे एकदा म्हटला होता, मोशेला एक उत्कंठा होती, तू आम्हाला एवढं 40 वर्ष आता ह्या रानावरून चालवले, मला तुझं मुख दाखव, मला तुझं तोंड पाहायचं. ही उत्कंठा मोशेला होती. त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हटला? तू माझं मुख पाहू शकणार नाही, कारण जर मनुष्याने माझं मुख पाहिलं तर तू मरशील. माझं मुख कोणी पाहू शकणार नाही. इतका मी पवित्र आहे आणि तेजोमय आहे की माझं मुख पाहिल्यास तुला मरण येईल. आणि म्हणून मी काय करतो? मी तुला एका कपारीत लपवतो, तुझ्या समोरून मी जाईल आणि मी गेल्यानंतर मी आपला हात काढल आणि तू मला पाठमोरा पाहशील. माझं मुख तुला दिसणार नाही, कारण मुख पाहिलं तू मरशील. म्हणून मोशेने पाहिलं, पण त्याला कसं पाहिलं? पाठमोरा पाहिला. तो निघून गेल्यावर त्याला पाठमोरा पाहिला. म्हणजे असं हे देवाचं मुख कुणी पाहिलं. म्हणून म्हटलं देवाला कुणी कधीच पाहिलेलं नाही. पण त्याला कुणी प्रगट केलं म्हटलं? पुढं वचन काय म्हणतंय? हां, देवपित्याच्या
उराशी आहे त्याने त्याला प्रगट केलं. म्हणजे येशूने देव कसा आहे हे आपल्याला प्रगट केलं. देव कसा आहे तुम्हाला पाहायचं का? येशू म्हणतो माझ्याकडं पहा, जसा मी आहे तसाच देव आहे. ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिलेलं आहे. मग मी कसा आहे? मी इतरांवर प्रीती करतो, मी क्षमा करतो, इतरांवर दया करतो, मी कनवाळू आहे, कृपाळू आहे, मी इतरांची मदत करणार आहे. मी जसा आहे तसाच देव आहे, नाही का? म्हणून त्या पुत्राने पित्याला प्रगट केलं. आपल्याला एखादी गोष्ट माहीत आहे, समजा अमेरिकेत एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही, आपण काय करू? इथलं उदाहरण देऊ. आता उदाहरणार्थ देव कसा आहे हे सांगण्यासाठी येशूने काय केलं? उधळ्या पुत्राचं उदाहरण दिलं, नाही का? तो उधळ्या पुत्र जणू काय म्हणजे जे विश्वासणारे आहेत किंवा त्याचे स्वतःचे लोक आहेत, त्याने उधळलं, ते गेले बाहेर गावी गेले, पैसा उधळला आणि त्यानंतर पश्चाताप करायला तो परत आल्यावर बापाने त्याला क्षमा केली, बापाने त्याच्यावर प्रीती केली. मग तसाच देव आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी उधळ्या पुत्राचं उदाहरण घेतलं की देव कसा आहे तुम्हाला समजायचं ना. तुम्हाला देव तर दिसत नाही, मग ह्या बापाकडं पहा. ह्या बापाने कसं मुलाला क्षमा केली तसा तो देव तुम्हाला क्षमा करतो. बापाने कशी मुलावर प्रीती केली तसा तो देव त्याला तुम्हाला असं दाखवलं. तर म्हणून देव तुम्हाला पाहायचं तर येशू ख्रिस्त म्हणतो मग माझ्याकडं पहा, मी जसा आहे तसा देव असणार आहे. आणि मग 14व्या वचनात काय म्हटले पहा, त्याच अध्यायाचे 14 योहान 1:14. हां, शब्द देही झाला त्याने बघ आता शब्द म्हणजे कोण आहे? येशू, देवाचा पुत्र आहे. तो शब्द होता अगोदर, तो देही झाला म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रूपाने जगात आला. त्याने आम्हामध्ये वस्ती केली म्हणजे 33 वर्ष तो आमच्यामध्ये राहिला. पुढे हां, इथं काय म्हटलं? आम्ही त्याचे, तुम्हाला देवाचं गौरव पाहिजे ना, इथे बघा, आम्ही त्याचे गौरव पाहिले. देवाचं गौरव कोणामध्ये दिसतं आम्हाला? येशू ख्रिस्तामध्ये. आम्ही त्याच्यामध्ये देवाचं गौरव म्हणजे येशू ख्रिस्त. आणि ते कसे होते? सत्य व अनुग्रह यांनी परिपूर्ण असे होते. हां, तर देवाचं गौरव आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये दिसतं, बरोबर ना? जर तुम्हाला देवाचं गौरव पाहिजे तर आता जुन्या करारासारखा असं लख प्रकाश येणार नाही तुम्हाला, काय सगळं तेजोमय काहीतरी तुम्हाला डोळे दिपतील असं काही दिसणार नाही. ते जुन्या करारात होऊन गेलं. आता देवाचा शब्द मानवदेह धारण करून या जगामध्ये आला, तो आम्हाबरोबर राहिला आणि आम्ही त्याचं गौरव, देवाचं गौरव आम्ही येशू ख्रिस्तामध्ये पाहिलं, कारण तो देवाला प्रगट करतो. मग ते सत्य व अनुग्रह यांनी परिपूर्ण असं एकुलत्या एका पुत्राचे गौरव असं होतं. म्हणजे देवाचं गौरव म्हणजेच कोण? येशू ख्रिस्त. आलं लक्षात तुमच्या? देवाचं गौरव म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला देवाचं गौरव दिसतं. आता हे बघा, दोन वाक्य केलेत आपण. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गणित करायचं आहे. पहिली गोष्ट, पाप म्हणजे काय? देवाच्या गौरवाला अंतरणे, हे पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य काय? देवाचं गौरव म्हणजे येशू ख्रिस्त. मग ह्याचा तिसरा अर्थ काय होतो? पाप म्हणजे येशू ख्रिस्ता विरहित जीवन जगणे, येशू ख्रिस्ताला अंतरणे म्हणजे पाप. येशू ख्रिस्त विरहित जे काय आहे, येशू ख्रिस्ताला सोडून जे काय आहे ते पाप होतं. कारण पाप म्हणजे देवाच्या गौरवाला अंतरणे, देवाचा गौरव म्हणजे येशू ख्रिस्त. मग पाप म्हणजे येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त तुम्ही जे काय करता ते सर्व पाप झालं. आलं का लक्षात? त्यामुळे फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला जर पाप करू नये असं वाटत असेल तर त्या देवाच्या गौरवाकडं म्हणजे येशू ख्रिस्ताकडं पहा, त्याच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही चाला. कारण त्याच्यापेक्षा एक जरी पाऊल वाकडं पडलं तर तुम्ही देवाच्या गौरवाला अंतरला, तुम्ही उणे भरला आणि तुमच्याकडून पाप झालं, बरोबर ना? याचाच अर्थ निष्पाप जीवन म्हणजे येशू ख्रिस्त. आणि देवाच्या गौरवाला उणे पडणे असले, अंतरणे किंवा उणे पडणे. उणे पडणे याचा अर्थ काय माहिती आहे का? कमी पडणे. किती कमी पडणे? आता समजा देवाचं गौरव 100% आहे, बरोबर ना? 100, तुम्हाला 100त 100 मार्क पडले पाहिजेत तर तुम्ही देवाचं गौरव आणलं. पण जर तुम्हाला 99 पडले तर काय झालं? हे उणे झालं, बरोबर ना? उणे झालं म्हणजेच तुमच्याकडून पाप झालं. ह्या लेवलचं आपल्याला जीवन जगायचं. 1 मार्क जरी कमी पडला तुम्ही म्हणू शकत नाही मला 100त 100 पडले, असं म्हणू शकत नाही. 99 म्हणजे उणं झालं ना, 1% उणं झालं तुम्हाला. त्यामुळं पाप जर तुमच्याकडून व्हायचं नसेल, तुम्हाला निष्पाप जीवन जगायचं असेल तर देवाचं गौरव येशू ख्रिस्त याच्यापेक्षा 1 बॉल जरी वाकडं पडलं तर तुम्हाला 99च मार्क मिळतात आणि तुम्ही पूर्ण 100 मिळू शकत नाही. इतकं महत्त्वाची ही व्याख्या आहे. हे कोणासाठी? जे ख्रिस्ती जीवनामध्ये प्रौढ होऊ पाहतात, ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून त्याच्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी आहे. आणि आपण कितीतरी फार उणे असू, फार कमी असू, कदाचित आपल्याला असं वाटतं की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता, मग आम्ही त्यासारखं कसं काय जगणार? तो तर देवाचा पुत्र होता. परंतु आपण हे रहस्य समजून घेतलं पाहिजे.
ज्यावेळेस तो देवाचा पुत्र मानवी देह धारण करून या जगात आला त्यावेळेस तो तुमच्या आणि माझ्यासारखाच होता. आमच्या अशक्त देहामध्येच तो आला. जसं हे आकर्षण, जसं हे सैतान आम्हाला पापाला प्रवृत्त पाडतो, जगिक आकर्षण आम्हाला पाप करायला लावतात, देहाची त्या ठिकाणी पाप करायची आमची इच्छा असते, ह्या सगळ्या मोहामध्ये येशू देखील सापडला होता. आम्हाला जसे मोह होता तसे येशूला सुद्धा झाले आणि त्याच अशक्त देहात होता, तरी तो निष्पाप राहिला. आणि म्हणून तो 100 त्याने मिळवले. आणि तो म्हणतो जसं माझं अनुकरण करणारे व्हा. मी जसं 100 पाडले, 33.5 वर्ष एकही पाप न करता निर्दोष राहिलो, निर्दोष कोकरा म्हणून वधस्तंभावर वधायला गेलो, तसंच तुम्ही सुद्धा 100 पाडा. ते तुम्हाला शक्य आहे का? कारण मी सुद्धा ते करून दाखवलंय. 2000 वर्षापूर्वी त्याच अशक्त देहामध्ये आलो. जसं तुम्ही रोज पाप करता, सैतान रोज तुम्हाला फसवतो आणि तुमच्याकडून पाप होतं. जगाची आकर्षणं तुमच्यामध्ये आहेत, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसार, ह्याच्याद्वारे तुम्ही अनेक पाप करता. देह तुमचा अशक्त आहे. इतके पाप आमच्याकडून घडतात की आम्हाला ते मोजता देखील येत नाही. आज दिवसभरात कदाचित आमच्याकडून 10पेक्षा जास्त तर नक्कीच पाप झाले असते, नाही का? पण तेच जीवन येशू जगला, पण 33.5 वर्ष एकही पाप त्याने केले नाही. म्हणून तो देवाचं गौरव आम्हाला त्यामध्ये दिसत. 100 पाडले. आणि त्या प्रकारे आम्ही जीवन जगू शकतो, कारण त्याला पवित्र आत्मा होता. तोच पवित्र आत्मा आमच्यामध्ये सुद्धा आहे आणि तो आमचं कार्य करू शकतो. ही आजची सुवार्ता आहे. आता उदाहरणार्थ आपण काय प्रत्येक वेळेस आपल्याला एक मनामध्ये काय असतं, मी येशू ख्रिस्तासारखं जगू शकणार नाही, येशू ख्रिस्तासारखं जीवन मला जगता आहे का? कारण तो देवाचा पुत्र होता. आपल्या मनामध्ये एक असं की तो देवाचा पुत्र असल्यामुळं तो असं जीवन जगू शकतो. तसं नाही प्रियांनो. जरी तो पूर्ण देव होता तरी तो पूर्ण मनुष्यसुद्धा होता. जसं आपल्या देहावर जगिक आकर्षण येतात, देह अशक्त आहे, मोह पाशाला, तसंच मोह येशू वर देखील आलेले आहेत. हे आपण कुठं वाचतो? कुणाला माहिती आहे का कुठं लिहिलं आहे? इब्री लोकासपत्र 2 अध्याय 17 वचन वाचा. फार महत्त्वाचं वचन आहे. दोन वचनं जे आता सांगतोय ते फार महत्त्वाचे आहेत. इब्री 2:17 काय म्हटलंय तिथं? म्हणून त्याला म्हणजे कुणाला? म्हणून येशूला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे, म्हणजे बंधूसारखे म्हणजे आपल्यासारखे, मनुष्यासारखे. येशूला सर्व प्रकारे आपल्या मनुष्यासारखं होणं अगत्याचं होतं. जसं आमचा अशक्त देह आहे तसंच त्याचा अशक्त देह होता. जसं सैतान आमच्यावर हल्ला करतो तसं सैतान येशूवर देखील हल्ला करत होता. जसं आमचा देह मोहपाशात पडतो तसं येशू देखील मोहपाशात पडू शकत होता. आणि म्हणून त्यांनी सर्व दैवी सामर्थ्य बाजूला ठेवून तो तुमच्या माझ्या अशक्त देहामध्ये आला होता. त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखं होणं अगत्याचं होतं. लक्षात आलं? इब्री 2:17 कायम लक्षात ठेवा. आणि पुढचं महत्त्वाचं वचन इब्री 4:15, पुढं जायचं 4:15. इब्री 4:15 मध्ये काय म्हटलंय? तो सर्व प्रकारे आपल्यासारखा पारखला गेला तरी निष्पाप राहिला. समजलं? इब्री 2:17 तर सर्व प्रकारे आपल्यासारखा झाला, मनुष्य देहामध्ये आला. आणि इब्री 4:15 तो सर्व प्रकारे आपल्यासारखा पारखला गेला. पारखला गेला म्हणजे, पारखलं म्हणजे काय? आपण पाहतो, नीट पारखून पाहतो, म्हणजे परीक्षा घेतो आपण त्याची, नाही का? परीक्षा घेतो. सैतानाने परीक्षा घेतली, पित्याने त्याला आणि सगळं जगी आकर्षणाला तो बोलला, पण तरी तो निष्पाप राहिला. हे त्याचं रहस्य आहे. आलं लक्षात? आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, येशू ख्रिस्त आपल्यासारखाच आला पण तरी तो निष्पाप राहिला. तर म्हणून आम्हाला त्याच्या पावलावर पाऊल टाकून पवित्र आत्म्याने जसं तो निष्पाप जीवन जगला तसंच आम्हाला देखील जीवन जगायचं. आता इथं जे आपण पाहतो 3 प्रकारे आपली परीक्षा घेतली जाते. कोणची? देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची पुशारकी. आता पहिली गोष्ट, तर येशू जर देव असता तर त्याला कधीच तो मोहात पडू शकला नसता. कारण का? देव मोहात पडत नाही. देवाला कुठल्या गोष्टीचा मोह होत नाही. कुठं लिहिलं आहे? याकोबाचं पत्र काढा 2 अध्याय. देवाला कुठल्याच गोष्टीचा मोह होत नाही. याकोब 1:13-14 वाचा कोणीतरी. याकोब 1:13. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये. कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. पहा, देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही. बरोबर ना? जर येशू ख्रिस्त पूर्ण देव असता तर त्याला मोह झाला नसता ना.
मोह झाला, कारण देवाला मोह होत नाही, मग त्याला मोह झाला नसता, पण त्याला मोहात पाडलं गेलं. तो आमच्यासारखा मोहात पडला, पण तरी मोह म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे मोह म्हणजे हां हां मोठ्याने हां लोभ किंवा आकर्षण, एखाद्या गोष्टीचं आकर्षण वाटलं. मोहात पडणं म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीचं आकर्षण होऊन आम्ही त्या पापात पडतो. आता पुढचं वचन वाचा, ते फार महत्त्वाचं आहे, म्हणजे तेव्हा तुम्हाला समजेल मोह म्हणजे काय. पुढचं वचन काय म्हटलंय? हां 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 ह्या पायऱ्या आहेत बघा, आलं का लक्षात? हे वचन फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे बघा, सुरुवात अशी होती, कुठल्याही तुम्हाला मरणाची सुरुवात अशी होती. मग तो काय म्हणतो, वचन एकदा हळूहळू वाचा, इथं बोर्डकडे बघा सगळ्यांनी. हां वचन वाच. हां हां हे बघा, वासनेने ओढला, सुरुवात इथून होती. वासना म्हणजे काय? तीव्र इच्छा. कुठल्याही वाईट गोष्टीची आपल्याला तीव्र इच्छा होती, नाही का? मला ही गोष्ट पाहिजे, किंवा आपण काही वाईट गोष्टी पाहतो, इंटरनेटवर जातो, वाईट इमेजेस आपण पाहायला लागतो, त्यावेळेस ती वासना होती, म्हणजे ती इच्छा होती मला की मला ते पाहिजे. आजकाल तरुण पिढी आहे आणि इंटरनेटवर काय काय वाईट गोष्टी असतात, अश्लील गोष्टी असतात, हे पाहायची त्यांना इच्छा होती. ही तो वासनेने सुरुवात होती. मग पुढं काय म्हटलंय? वासना हां वासनेने भुलवलं जातं, म्हणजे इथं सैतान किंवा जगिक आकर्षण किंवा देह काय करतं, या वासनेने आम्हाला भुलवतं. मनुष्य भुलला जातो आणि त्याला ते करावंसं वाटतं, कारण ती तीव्र इच्छा असते. मग तो मोहात पडतो. मोह म्हणजे आता मला ती गोष्ट हवी आहे, मला ती गोष्ट पाहिजे, मग तो मोहात, ह्याला म्हणतात मोह. मोह येणं म्हणजे आता मला पापात पडायच्या आधीची स्थिती असते. आता मला तो मोह आलाय, आकर्षण आलंय, ती ती काय म्हणतात, तुम्ही आता कोणीतरी काय म्हटलं होतं, एक हां लालच. लालच हा एक शब्द म्हणू शकतो. ते लालच वाटते त्याला, की लालच, मला ही गोष्ट पाहिजे, हा मोह तुम्हाला होतो. ही दुसरी पायरी झाली. वासना मोहाला जन्म देते. पुढे हां हां ही गर्भवती, बरोबर ना? गर्भवती होऊन मग पापाला जन्म देते. मग नंतर आमच्याकडून पाप घडतं आणि हां परिपक्व. हां बघा, ही एक मोठी अशी प्रक्रिया आहे. लगेच आपण काय मरणाला जात नाही, इथं एक प्रक्रिया असते. पहिली वासना येते, वासनामुळं आम्हाला मोह होतो, मग वासना गर्भवती होते. म्हणजे काय गर्भवती होते म्हणजे काय? एखादी स्त्री गर्भवती होते, बरोबर ना? मग गर्भवती होऊन मुलाला, बालकाला ते जन्म द्यायला किती अवधी जातो मध्ये? साधारण 9 महिन्याचा, नाही का? 9 महिन्याचा म्हणजे त्याला काही वेळ लागतो. आज गर्भवती झाली नुकतंच जन्मले असं होतं का? त्यामुळं ह्या वासना आणि पाप होण्यामध्ये थोडा वेळ जातो. काही दिवस म्हणा, काही तास म्हणा, काही दिवस म्हणा, कधी कधी, आणि आम्हाला अधिक त्याचा मोह होऊ लागतो, नाही का? मोह होतो, वासना येते, मोह होतं, आणि आता मला ते पाप करायचं, मला पाप करायचं, असं मनात विचार यायला लागतो. आणि नंतर ते विचार आल्यावर मग अजून ती तीव्र होते, मला पाहिजेच आहे, मला ती गोष्ट पाहिजेच आहे, पाहिजेच, असं आपण म्हणतो हळूहळू. मग काय होतं, मग नंतर आपण ते पाप करतो, बरोबर ना? आणि नंतर पाप सारखंच करत राहिलं, परिपक्व झाले की मग त्याला मरण येतं. अशी प्रोसेस आहे. आता इथे मोह येणं हे पाप नाही, लक्षात. मोह आणि पाप वेगळेत. मोह आणि पाप वेगळेत. येशू ख्रिस्तावर मोह आले पण त्यांनी पाप केलं नाही. मोह प्रत्येक, हे बघा, मोह येणं हे पाप नाही आहे. जोपर्यंत तुम्ही या जगामध्ये आहात, विशेष करून तरुण लोकांना जास्त मोह म्हणजे काय? लालच वाटणं, आकर्षण वाटणं, आणि ते आपल्याला घ्यावंसं वाटणं, ते वाईट गोष्टी करावीशी वाटणं, वाईट गोष्ट पाहावीशी वाटणं, वाईट ठिकाणी जावंसं वाटणं, वाईट गोष्टी हाताने कराव्याशी वाटणं, ह्याला मोह म्हणतात. मोह येणं म्हणजे पाप नाही. प्रत्येकाला मोह येतात. येशूवर सुद्धा मोह आले, परंतु ते मोह आल्यानंतर पाप करायचं का नाही हे आपण ठरवलं जातं. आणि ह्याच्यावर आपण पाप करायचं का निष्पाप राहायचं हे आपण ठरतं. हे कधी ठरतं? ज्यावेळेस मोह याला आपण इच्छेची जोड देतो. मोह प्लस इच्छा, त्याने पाप होतं, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ही फार महत्त्वाचं आहे, तुमची इच्छा. या तुमच्या इच्छेवर सगळा खेळ आहे. प्रत्येकाला मोह येणार, पण जे ही इच्छा मारतात ते पाप करत नाहीत. जे मोहाला म्हणतात की नाही मला करायचं आहे, त्या इच्छेने ते पाप करतात, आणि त्या लोक पाप करतात. आलं का लक्षात? हा त्यातला फरक आहे. जे कोणी त्या मोहाला इच्छेची जोड देतात, मोहाला म्हणतात होय आपण असं करूया, त्यांच्या हातून पाप घडतं. आणि जे मोहात पडतात परंतु म्हणतात नाही मी हे करणार नाही,
ते पाप करत नाहीत. योसेफाचं उदाहरण आपल्या सर्वांना ठाऊक आहे नाही का. योसेफाला पोटिफरच्या घरात होता, तरुण आहे आणि पोटिफरनी सर्व जबाबदारी त्याला दिलेली आहे, घरात कोणीच नाही आणि पोटिफरची बायको त्याला गळ घालते. ती रोज त्याकडे असं एक म्हटलं का रोज यायची आणि त्याला गळ घालायची. आता इथं थोडंसं उलटं आहे, कधी कधी काय असतं की सहसा मुलं जे असतात ते मुलीच्या मागं लागलेले असतात, पण इथं उलटं ही बायको त्याची ती ह्या योसेफाच्या मागं लागली आणि रोज तू माझ्याबरोबर नीज अशी त्याला गळ घालते. म्हणजे त्याकडं मोह येतोय, हा मोह होता बरोबर ना. आता हे करायचं का नाही हे योसेफावर अवलंबून होतं. नाही केलं तर तो निष्पाप ठरणार होता, केलं तर त्याकडून पाप घडणार होतं. आणि म्हणून त्यांनी इच्छा काय प्रगट केली, तो म्हटला परमेश्वराविरुद्ध मी पाप करू काय, तुझ्या नवऱ्याने मला संपूर्ण घराची अधिकारी केलेला आहे आणि असं करून परमेश्वराविरुद्ध मी वाईट कसं करू. आणि म्हणून तो आपला तिथंच वस्त्र टाकून तो पळून गेला. म्हणून त्याची इच्छा त्याने त्या ठिकाणी महत्त्वाची, त्याने इच्छा त्या ठिकाणी मारली. ह्यालाच म्हणायचं किंवा मोहाची इच्छा मारून आपण निष्पाप जगायचं. त्याच्या उलट शमशोन देवाचा नाझीर, देवाने त्याला ओतप्रोत शक्ती दिली होती. संपूर्णपणे 1000 फिलिस्त्यांना तो गाढवाच्या एका जबड्याने मारले, एवढी त्याकडे ओतप्रोत ताकद होती. पण ज्यावेळेस त्यांनी दलीलाला पाहिलं, एक सुंदर बलिष्ठ स्त्री होती, त्यावेळेस काय झालं, या मोहाला तो बळी पडला. म्हणजे त्या मोहाला इच्छेची जोड दिली आणि तो तिच्याबरोबर निजला आणि त्याकडून पाप घडलं. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुमच्यावर मोह शेवट मरेपर्यंत मोह येणार, मोह आपण अडवू शकत नाही. पण या मोहाला बळी पडायचं म्हणजे इच्छेने हो म्हणायचं का बळी न पडता ताट उभं राहायचं, ह्याच्यावर तुम्ही पाप करता का नाही हे अवलंबून आहे. आणि प्रत्येकाला हे स्वातंत्र्य परमेश्वराने दिलेलं आहे. परमेश्वर कुणावरही जबरदस्ती करत नाही. या लक्षात, ज्यावेळेस तुमच्यावर एखादा मोह येतो, समजा आता काही तरुण मुलं आहेत ते इंटरनेटवर काहीतरी पाहत असतात नाही का, आणि पाहता पाहता असं परमेश्वर करत नाही आता लगेच सगळं आता पापात पडत लाईट घालून टाकू, असं परमेश्वर करतं का? तसं नाही करणार. तुम्ही एकटेच असणार आहे, लाईट जाणार नाही, इंटरनेट चालू राहील, तरीही तुम्ही पाप करता का नाही, त्या मोहाला बळी पडता का नाही, ही तुमची परीक्षा असते. नाही लक्षात, कुठेतरी वाईट ठिकाणी तुम्ही जाणार आहे, काय वाईट कृत्य करणार आहे, एखादा पाप तुम्ही करणार आहे, एखादं व्यसन तुमच्याकडे त्या ठिकाणी तुम्ही चाललाय, तिथे जात असताना परमेश्वर म्हणतो आता ह्याच्याकडून पाप घडेल ना, आपण असं करू, याची स्कूटरचं टायरच पंक्चर करू, आणि टायर पंक्चर होतं, असं होतं का? नाही होणार. सगळं काय सुरळीत असताना सुद्धा तुम्ही पाप करता का नाही? तुम्हाला निवड दिलेली असताना तुम्ही कशावर निवड ते अवलंबून, म्हणजे तुमच्या निवडीवर तुम्ही पाप करता का नाही ठरत. आणि ही निवड प्रत्येकाला निवड स्वातंत्र्य परमेश्वर, कारण आमचा परमेश्वर स्वातंत्र्य देणारा देव आहे. तो कधीही जबरदस्ती करत नाही कुठल्याच गोष्टीची. आणि जर तो जबरदस्ती केली त्यांनी, तर मग आम्ही पापी किंवा पवित्र असं ठरू शकत नाही. लक्षात, मग त्यांनी काय, समजा एखादा रोबोट तयार केला, रोबोट माहिती आहे आपल्याला ना, यंत्र, मानव यंत्र, तो रोबोट काय करतो, त्याला स्वतंत्र इच्छाशक्ती नसते. तुम्ही जे काय त्याला कॉम्प्युटरने फीड केलं आहे तेवढं तो करणार आणि बटन बंद केले की तो बंद होणार. त्याला स्वतःची इच्छा, स्वतःचं स्वातंत्र्य, त्याला म्हणून तर रोबोट म्हणतात. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला काय रोबोट केलेलं नाही का. समजा तुम्हाला आता कधी कधी काय मुलं आई वडील असतात, त्यांचे लेकरं फार हट्टी असतात, 2-3 वर्षाचं, आणि नेहमी त्या आईला सळोकीपळो करतात. प्रत्येक वेळी आईकडे आपण घरी गेलं, बघा ना बाळासाहेब यांनी फार वैताग दिला आहे नाही का, इतका हट्टी आहे, काय ऐकत नाही असं म्हणतात. मग समजा मी असं म्हटलं की तो खूप हट्टी आहे, तुमचं ऐकत नाही ना, मी असं करतो, एक 4 वर्षाचा रोबोट तुम्हाला देतो, आणि तो रोबोट आहे ना तुमचं सगळं ऐकणार, काही तुमच्या इच्छेविरुद्ध करणार नाही, सगळं व्यवस्थित करेल. मग तुम्हाला आवडेल का तो रोबोट? नाही पाळायचं, असं कसं म्हणतं. रोबोट कसं आहे, माझा हट्टी असलं तरी चालेल, पण हा माझं लेकरू आहे. तसंच परमेश्वर आहे. परमेश्वराला रोबोट तयार करता आला असता, पण तो काय म्हणतो, नाही मी ह्याला स्वातंत्र्य, कारण हा माझं लेकरू आहे, मी ह्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि स्वातंत्र्य देऊनही जर हा माझं ऐकतो तर मी त्याच्यावर संतुष्ट होईल, आणि त्यांनी पवित्र जीवन जगलं तर मी त्याला सार्वकालिक जीवन देईल. त्या लक्षात. आता आपल्या मंडळीमध्ये कितीतरी सभासद आहेत, कितीतरी तरुणी आहेत. इकडे यायचं का नाही, बायबल स्टडीचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही वेळ कसा घालवायचा तुम्हाला निवड आहे. तुम्ही त्या निवडीचा योग्य फायदा घेतला, तुम्ही इकडं आला, देवाचं वचन तुम्ही ऐकताय. बाकीचे पण आहेत, बरेचसे आहेत की त्यांना स्वातंत्र्य म्हणून ते दुसरीकडे गेले असतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट जी तुम्ही करता, तुम्ही केलेला प्रत्येक विचार, तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द आणि तुम्ही केलेली प्रत्येक कृती, या प्रत्येक गोष्टीला परिणाम असतो, हे लक्षात ठेवायचं. जे स्वातंत्र्य तुम्हाला दिले, तुम्ही फायदा करून घेतात, त्याचा एक परिणाम तुम्हाला शेवटी मिळणार आहे. जे त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा करतात, त्याचाही परिणाम त्यांना शेवटी मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीला परिणाम आहे. त्यामुळं चांगली गोष्ट करायला फार थोडके येतात नाही. देव आपल्या मंडळीमध्ये सभासद भरपूर आहेत, पण शिष्य होणं फार अवघड असतं. शिष्य होणं म्हणजे या सगळ्या गोष्टी करणं. शिष्य होणं म्हणजे पापापासून वेगळं राहणं. शिष्य होणं म्हणजे येशू ख्रिस्तासारखं मोहपाशाला बळी न पडता पापावर विजय मिळवणं, ह्याला म्हणतात शिष्यत्व.
शिष्य फार कमी आहेत, सभासद भरपूर आहेत, ख्रिस्ती म्हणणारे खूप आहेत, पण शिष्य फार कमी आहेत. पण प्रत्येकाला परिणाम आहे. तुम्ही नुसतं सभासद राहिला, न्यायाच्या दिवशी तसं तुम्हाला भोगावं लागणार आहे. तुम्ही जर शिष्यत्व पत्करलं, शिष्यासारखं ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालला, न्यायाच्या दिवशी तुम्हाला त्या प्रकारे परिणाम मिळणार आहे. आणि म्हणून संत पौल स्पष्टपणे सांगतो, गलतीकारास पत्र 6 अध्याय 7 वचन, फसू नका. तो म्हणतो तुम्ही फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. कारण मनुष्य जे काय पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो कोणी देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक, आणि जो कोणी आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन. हे मात्र त्याचा रिझल्ट ठरलेला आहे, नियम ठरलेला आहे. आता तुम्ही काय निवडता हे प्रत्येकावर अवलंबून आहे. देव कुणालाही त्या ठिकाणी मानगुटीला धरून म्हणणार नाही की तू हेच निवड घे. जो कोणी देह स्वभावासाठी निवडतो, देह स्वभावाला आकर्षित होतो, जगी गोष्टीमध्ये रममान होतो, जगाचा होतो, त्याला परिणाम त्याचा नाशाचं पीक मिळणार आहे. जो कोणी देहाची कर्मे ठार करून आत्म्याने जीवन जगतो, देवाला संतुष्ट करणार आत्म्याप्रमाणे जगतो, त्याला तशा प्रकारचा परिणाम मिळणार आहे. त्याला सार्वकालिक जीवन हे मिळेल. बरोबर ना? आणि म्हणून त्या प्रकारे आम्हाला जीवन जगायचं आहे. आता पहा, या ठिकाणी आपण जे म्हणतो येशूविषयी आपण विचार करत होतो, हे लक्षात आलं तुमच्या? पहिलं तर वासना, मोह आला तर तुम्ही स्वतःला फार वाईट वाटून घ्यायचं नाही. आता माझ्यावर मोह आला म्हणजे मग काय माझ्याकडून पाप घडलं, असं अजिबात म्हणू नका. मोह प्रत्येकाला येणार, पण मोहाला बळी पडायचं का नाही ह्याच्यावर तुम्ही पाप करता का नाही ठरलेलं असतं. मोह शेवटपर्यंत येणार तुम्हाला. डोळ्याला आकर्षक गोष्टी दिसणार, देहाला चांगल्या गोष्टी वाटणाऱ्या, तुम्हाला असं वाटणार हे घ्यावं, ह्या माझी देहाची ही गरज भागवावी, हे व्यसन करावं, ह्याच्यामुळं देहाचा काय काय जण असतात, बरेच नशा करायला आवडते, काही ना काही वाईट गोष्टींची सवय असते, व्यसनं असतात. आणि मित्र करता म्हणजे आम्ही करावं असं वाटणार, हे वाटणं स्वाभाविक, कारण आम्ही देहात आहोत. येशूला देखील अनेक गोष्टींचा मोह झाला, परंतु ते इच्छा त्यांनी मारली. आणि म्हणून तो येशूच्या जीवनाचं सार एकाच वाक्यात सांगायचं झालं तर योहान 6:38 तो काय म्हणतो माहिती आहे का? मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास मी जगात आलं आहे. आणि हेच येशूच्या निष्पाप जीवनाचं रहस्य आहे, आणि हेच तुमच्या माझ्या निष्पाप जीवनाचं रहस्य असलं पाहिजे. मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, तर या मोहपाशावर विजय मिळून माझी इच्छा मारून मी निष्पाप जीवन जगणार आहे, जसं येशू जीवन जगला. तोच मनुष्य विजयी जीवन जगू शकतो. हेच ख्रिस्तावर पाऊलावर पाऊल टाकून टाकण्याचं रहस्य, हे गुपित आहे, हे गूढ आहे, आम्ही समजलं पाहिजे. प्रत्येक वेळेस इच्छा मारणं, इच्छेचा खेळ आहे सगळा. जो कोणी इच्छा मारतो तो शिष्य होतो. आणि तो म्हणून ते येशूने म्हटलं, तुम्ही दररोज आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसर. वधस्तंभ घेणे म्हणजे काय? आम्ही काय तर क्रॉस घ्यायचा का, असं खांद्यावर जायचं का? वधस्तंभ घेणे म्हणजे काय? वधस्तंभावर काय करायचे? लोकांना मारायचे. वधस्तंभावर वधस्तंभ म्हणजे मारणे. मग आमचा वधस्तंभ घेणे म्हणजे माझी इच्छा वधस्तंभाला मारणे. कसली इच्छा? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या वाईट गोष्टी कराव्याशा मला वाटतात त्या इच्छा वधस्तंभाला मारायचं, आणि मोहात न पडता त्या मोहपाशावर विजय मिळवायचा आणि निष्पाप जीवन जगायचं. हेच ख्रिस्ती जीवनाचं युद्ध आहे. हेच आमचं रोजचं युद्ध, एक लढाई आहे. लक्षात घ्या, विश्वासणारे म्हणून पदोपदी क्षणोक्षणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्यामध्ये एक झुंज, एक लढाई आणि एक युद्ध चालू असतं. युद्ध कशाचं असतं? देह आणि आत्म्याचं युद्ध आहे. देह कसला आहे? देह मातेपासून बनलेला आहे, आणि म्हणून सर्व जगी गोष्टीकडे तो आम्हाला खेचतो. ह्या गोष्टीचा आनंद घे, हे उपभोग, ह्याच्यामध्ये सुख आहे, हे तू घे, हा देह सांगत असतो आम्हाला. आणि आमच्यामध्ये जो आत्मा ठेवला आहे पवित्र आत्मा, तो काय सांगतो? हे करू नकोस, हे चांगलं नाही, हे वाईट आहे, हे पितेला आवडणारं नाही आहे, ह्याच्यामुळे तुझं नाव खराब, हे तुझी साक्ष वाईट जाईल, हे तू हा जो अरे आम्ही कोणाचा ऐकतो, आमची इच्छा कशावर प्रगट करतो, ह्याच्यावर आमचं जीवन सगळं अवलंबून असतं. हा सगळा इच्छेचा खेळ आहे. आणि म्हणून जर आम्ही आत्म्याची इच्छाप्रमाणे चाललो, आत्म्याच्या प्रेरणेने चाललो, तर आम्ही देहाचे कर्म ठार मारतो. आणि जर आम्ही आत्म्याचं ऐकलं नाही, कधी कधी आम्हाला सांगतं असं करायचं नाही, नाही का, तू असं रागाने बोलायला नाही पाहिजे, तू ती अशी नीट बोल, हे करणं योग्य नाही आहे, अशा प्रकारचं वागणं चांगलं नाही, तिला असं दोष दाखवणं योग्य नाही आहे, अशा प्रकारे तुसड्यासारखं वागायचं नाही, तिला तुच्छ मानू नकोस, त्या ठिकाणी जाऊ नकोस, अशी गोष्ट करू नकोस, ह्या गोष्टी पाहू नकोस. हे आम्हाला एक आवाज आमच्या मनामध्ये येत असतो. हे कोण सांगत असतं? आत्मा सांगत असतो. आणि म्हणून ते जर आम्ही ऐकलं तर आम्ही काय करतो? त्या आत्म्याला सामर्थ्यशाली करतो, आणि देहाचे कर्म आम्ही ठार मारतो, आणि मोहावर विजय मिळून आम्ही विजयी जीवन जगतो. ते जर आम्ही ऐकलं नाही तर तो आवाज हळूहळू कमी कमी होतो, आणि मग आम्ही काय करतो? आम्ही पापात इतकं जातो की आम्हाला पापात राहण्याची सवय लागते, मग आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही.
आम्ही त्याची आमची संवेदनाशीलता निघून जाते आणि पाप केलं तरी आम्हाला वाटतं नॉर्मल जीवन आहे. उदाहरणार्थ समजा आपण कधी कधी एखाद्या झोपडपट्टीतल्या मुलं असतात बघा, तुम्ही खेळताना त्यांचं पहा, ते प्रत्येक वाक्य बोलतात त्यामध्ये कधी शिवी असते. ऐकले का तुम्ही कधी? प्रत्येक वाक्यामध्ये शिवी देऊनच ते बोलतात, पण त्यांना ते नॉर्मल वाटतं, कारण त्यांचे संवेदना गेलेले की आपण ही शिवी वाईट आपण बोलू नये हेच ते विसरलेले आहेत, कारण ते नॉर्मल जीवन जगतात. त्यांना वाटतं अगदी असंच काय करायचं. तसंच पापाच्या बाबतीत आहे. आम्ही इतके त्या देहाला वाहवत जातो, देहाप्रमाणे वागायला लागतो की आम्हाला वाटतं नॉर्मल आहे जीवन जगत. आणि जग असंच चाललेलं आहे. आजकाल जर तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये सुद्धा काही पाश्चात्य पद्धती आलेल्या आहेत, आपल्याला वाटतं नॉर्मल आहे. उदाहरणार्थ एक 5-10 वर्षापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप, जे आता नवीन काढले, लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्न अगोदरच एकत्र राहून पाहायचं आपल्याला जमतंय का, प्रयत्न करायचा, हे आता नॉर्मल झालेलं आहे. लोकांना वाटतं नॉर्मल आहे, परंतु किती चुकीचं आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण अशा दिशेने जग आता चाललेलं आहे. ज्या वाईट गोष्टी करतात त्या नॉर्मल व्हायला लागल्यात. आणि म्हणून काय होतं, आपली आत्मा जे आम्हाला सांगतोय तेच आम्ही त्याकडे कानाडोळा करतो, त्याकडे दुर्लक्ष करतो, त्याविषयी निष्काळजी किंवा गाफील राहतो आणि आम्ही देहाप्रमाणेच चालत राहिलं. आम्हाला वाटतं नॉर्मल जीवन झालेलं आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही, वाईट वाटत नाही. ते आम्ही कधी हरवायचं नाही. म्हणून त्याला म्हणतात कॉन्शियन्स, इंग्लिशमध्ये काय म्हणतात कॉन्शियन्स, किंवा मराठीमध्ये सत्सद्विवेक. सत्सद्विवेक जी आमची टोचणी असती, जी बोचणी असती, वाईट केल्यावर जे आम्हाला कळतं, कुणी पवित्र आत्मा मला सांगतो की हे वाईट आहे ते करू नये, लगेच त्याचं ऐकलं पाहिजे. आम्ही ते ऐकलं आणि त्याप्रमाणे केलं नाही की आम्ही हळूहळू आमच्यामध्ये प्रगती होत जाते आणि मग ते पाप आमच्याकडून कमी कमी होत जातं आणि आम्ही नंतर मग आत्म्याच्या प्रेरणेने जगायला लागतो. आणि म्हणून हा प्रश्न फक्त आत्ताचा नाही बरं का, हा 2000 वर्षापूर्वी पौलाला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. संत पौल जो देवाचा सेवक आहे, ज्याने देवाचं एवढं कार्य केलं, तो सुद्धा रोमकाराचा 8वा अध्याय जर तुम्ही वाचला त्यामध्ये तो काय म्हणतो माहिती का, म्हणतो माझ्या देह स्वभावामध्ये चांगलं काहीच वसत नाही. आमचा देह स्वभाव असतो आमच्यामध्ये चांगलं, कारण काय, देह मी सांगितलं मातीपासून बनलेलं आहे, सर्व वाईटच वसतं, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या देह स्वभावामध्ये आहेत. म्हणून तो काय म्हणतो, जे करायचं असं मला वाटतं, म्हणजे कोण सांगतंय वाटतं, म्हणजे त्याचा आत्मा त्याला सांगत असतो की हे तू चांगलं कर, पण मी ते करत नाही. का करत नाही, का बरं करत नाही? तो मग आता चांगलं आहे, आता वाटतं की चांगलं आहे, आता बाकीच्या लोकांना वाटतं बायबल स्टडीला जावं, त्यांना वाटत असेल नेहमी, पण ते येऊ शकत नाही. का? कारण देह काय असतं, शेवटी एक रस्सीखेच आहे, लक्षात ठेवा. रस्सीखेच माहिती आहे ना, याची एक लाईन आहे, इकडं आत्मा आहे, इकडं देह आहे, रस्सीखेच चाललाय. तो देह इतका त्या ठिकाणी ताकदवर झालेला आहे, तुम्ही इतकं त्या देहाला सामर्थ्यशाली केलेलं आहे, प्रत्येक वेळेस त्या देहाचे तुम्ही लाड पुरवता, त्याला खाऊ घालता, त्याला धष्टपुष्ट करता, त्याला लठ्ठ करता. देह चांगला ताकदवर झाला आहे तुमचा, आणि आत्म्याला तुम्ही उपासमार करता, त्याला खाऊ घालत नाही, तो कुपोषित झाला आहे, तो अशक्त झाला आहे. मग जर देह लठ्ठ आहे आणि आत्मा अशक्त आहे, कोण जिंकणार? देह जिंकणार. तसंच झालेलं आहे. तुम्ही ज्याला खाद्य पुरवाल तो सशक्त होईल. आजपासून काय ठरवायचं, प्रभू आत्तापर्यंत मी माझे देहाचे चोचले भागवत होतो, सर्व लाड करत होतो, त्या म्हातारीसारखं भोपळ्यामध्ये नाही का बसले, दुष्टपुष्ट खाऊ घालते त्याला नाही का, तसं आम्ही देहाचा, आजपासून मी काय करणार आहे, आजपासून माझ्या आत्म्याचे मी लाड पुरवणार आहे, आत्म्याच्या इच्छेप्रमाणे वागणार, आत्म्याला इतकं बलशाली सामर्थ्यशाली करणार की माझा देह अशक्त होऊन मी आत्म्याच्या दिशेने माझा रस्सी ओढणार आहे. आणि म्हणूनच संत पौल काय म्हणतो माहिती आहे का, मी माझ्या शरीराला कुदळतो आणि त्याला माझा दास करतो. म्हणजे काय, माझ्या शरीराला कुदळतो म्हणजे माझ्या शरीराने काय करायचं आहे मी त्याला सांगतो. माझा आत्मा इतका सामर्थ्यशाली आहे की माझ्या शरीराने काय करायचं आहे मी त्याला सांगतो. माझ्या डोळे आत्तापर्यंत नको त्या गोष्टी पाहत होते, आकर्षणाला बोलत होते, आता मी माझ्या डोळ्यांना सांगतो तुला पाहता येणार नाही. माझ्या डोळ्यावर ताबा आहे, मी सांगल तेच माझे डोळे पाहणार. माझे हात फार वाईट गोष्टी आत्तापर्यंत करत होते, या हाताने खूप लाचलुचपत केली, भ्रष्टाचार केला, पैसा इकडचा आमाप ओढला, आता मी माझ्या हातानं सांगतो तू काय केलं पाहिजेस. माझे हात वाटेल त्या गोष्टी करत नाहीत. इतका माझ्या देहावर ताबा आहे असं संत पौल म्हणतो. माझ्या देहाला मी कुदळतो म्हणजे ठेचतो. माझे पाय आतापर्यंत वाईट गोष्टीकडे जात होते, अनेक व्यसनं मला होते, त्या ठिकाणी मी जायचो, त्या गोष्टी मी पूर्ण करायचो. आता मी माझ्या पायाला सांगतो कुठे गेलं पाहिजे. माझे पाय कुठे भरकटत नाही, कुठेही जात नाही. माझ्या देहावर माझा पूर्ण ताबा आहे, कारण माझा आत्मा सामर्थ्यशाली आहे. आणि म्हणून मी माझ्या देहाला कुदळतो आणि त्याला आपला दास करतो. कारण असं केलं नाही तर तो म्हणतो मी जो दुसऱ्यांना घोषणा करणारा तो स्वतः पसंतीस न उतरलेला ठरेल. ही संत पौलाची भीती आहे. हा संत पौल जो शौलाचा पौल झाला, ज्याने अनेक मंडळ्या स्थापन केल्या, ज्याच्याकडून परमेश्वराने अनन्यसाधारण चमत्कार घडवले, ते असे की
रुमाल त्याच्या अंगावरून फिरवल्यावर लांब एखाद्या कोणाकडे रुमालावर फिरवलं तर तो बरा होत असेल. अनन्यसाधारण चमत्कार. मेलेल्याने त्याने मनुष्याला बरं केलं. कितीतरी मंडळाची स्थापना त्याने केली. 13 पुस्तकं लिहिले. तो म्हणतो एवढं सगळं जरी मी केलं, पण जर मी माझं शरीर कुदळलं नाही तर मी पसंतीस न उतरलेला नरकात जायची मला वेळ येईल. मग जर संत पौलाला एवढी भीती वाटते तर तुम्ही आणि मी कोण आहे? आणि म्हणून एक लक्षात घ्या, पापाचा एक लवलेशही स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. स्वर्ग पवित्र आहे. एक पाप घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकत नाही, तुम्ही एंट्रीच होणार नाही तिथे. आणि म्हणून तुमच्या माथ्यावर एक जरी पाप असेल तर तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही, कारण स्वर्ग पवित्र ठिकाण आहे. एक तर ह्या पापांची सर्व क्षमा मागायची. ख्रिस्त येशूच्या निष्कलंक निष्पाप रक्तानं माझी क्षमा झाली. क्षमा झाल्यानंतरच तुम्हाला प्रवेश आहे. आणि नुसतंच प्रत्येक वेळेस क्षमा मागायची आणि मग प्रवेश घ्यायचा प्रयत्न करायचा, असं करायचं नाही. आपण काय असतं, आपल्याकडं कृपा इतकी सोपी गोष्ट आपल्याला मिळाली ना की आपल्याला देवाचं भयच माहीत नाही. हा प्रॉब्लेम तिथं आहे. जे यहुदी लोक होते ना, येशू ख्रिस्त येण्यापूर्वी, म्हणजे अगदी मोशेपासून ते येशू ख्रिस्तापर्यंत सगळं पूर्ण यहुदी जुना करार, ह्या यहुदी लोकांना परमेश्वराची प्रीती फारशी माहीत नव्हती. त्यांना काय माहीत होतं? परमेश्वराचं भय. परमेश्वरावर नीट आम्ही वागलं पाहिजे. वागलं नाही तर परमेश्वर आमच्याला क्रोधाविष्ट होईल, आमच्याला तो शासन करेल, आमच्यावर तो अरिष्ट आणेल. अशा परमेश्वराची ओळख त्या यहुदी लोकांना होती. आम्ही जर देवाची आज्ञा पाळली नाही तर आमच्यावर मरी येणार. त्यावेळेस मरी यायचे लोकांवर, रोगराई यायची, त्या ठिकाणी एखादी पीडा यायची, त्या ठिकाणी दुष्काळ पडायचा, भूकपळीने बरेच लोक मरायचे. ते आगेसाप येऊन लोकांना दंश करून ते मरायचे, किंवा हे लोकांना पारतंत्र्यात बंदिवासात टाकायचा. मग 430 वर्ष बंदिवास कोणाचा? मिस्राचा. 70 वर्ष बाबेलोनचा. अशा प्रकारे आम्ही ऐकलं नाही देवाचं तर आमच्यावर अरिष्ट आणणार, अशा देवाची ओळख त्या यहुदी लोकांना होती. आम्हाला कशाची ओळख आहे माहिती का? देव ना फार प्रीती आहे, कनवाळू आहे, मंदक्रोध आहे, दयामय आहे. तुम्ही किती पाप करावं, क्षमा मागितली की क्षमा देतो. रोज पाप करा, क्षमा मागा, क्षमा मिळेल. ह्या देवाची ओळख आम्हाला आहे. आणि म्हणून काय माहिती का, देवाचं भयच आम्हाला माहीत नाही. आता लक्षात घ्या, हे जे 12 शिष्य होते, ह्या 12 शिष्य येशू पुढं थांबलेले आहेत आणि ते म्हणतात की ज्या देवाविषयी तू सांगतोस त्या देवाची आम्हाला ओळख करून दे. त्याशी समजा बोलायचं तर आम्ही काय बोललं पाहिजे? आता ह्या शिष्याच्या मनामध्ये काय होतं? आता येशू ख्रिस्त सांगेल की हा जो तुमचा देव, तुम्ही ज्याला यहोवा म्हणता, तो ईर्ष्यावान देव आहे, तो क्रोधाविष्ट आहे, तो पापाबद्दल शासन करणार आहे, तो तुमच्यावर मरी आणेल, असं तो तुम्ही जपून राहायला पाहिजे, असं काहीतरी बोलेल असं शिष्यांना वाटलं, कारण त्याच देवाची ओळख त्यांना होती. आणि येशू त्यांना काय म्हणतो? तुम्हाला जर देवाशी बोलायचं आहे तर मग त्याशी प्रार्थना करा. कशी प्रार्थना करा? हे आमच्या स्वर्गातील बाप्पा. हे बोलल्यावर त्या शिष्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हा आमचा बाप आहे? आम्हाला तर आत्तापर्यंत माहीत नव्हतं. तो बापासारखे आमच्यावर प्रीती करतो, तो क्षमाशील आहे, कनवळू आहे, हे त्या शिष्यांना माहितीच नव्हतं. आणि म्हणून त्यांना त्या बापाच्या प्रीतीचं महत्त्व त्यांना कळालं. कारण का? देव किती भयंकर आहे ह्याचा अनुभव त्यांनी घेतला. तितक्या वर्ष ते देवाच्या भयामध्ये ते जगले आणि म्हणून त्यांना प्रीतीचं महत्त्व कळालं. एखादा मुलगा आहे समजा, त्यांनी पहिले आयुष्यातले 30 वर्ष समजा अगदी गरिबीत, झोपडपट्टीत आणि खूप कष्ट करून हे काढलेले आहेत. आणि त्या 30 वर्षाच्या मुलाला समजा एखाद्या राजाने दत्तक घेतलं आणि तो राजपुत्र झाला, त्याला त्याचं महत्त्व कळलं. त्या श्रीमंतीचं, राजपादाचं महत्त्व का? कारण त्याने 30 वर्ष त्या हालाकीत काढलेलं. त्याला गरिबी म्हणजे काय माहिती आहे, श्रीमंती कशी असते त्याने पाहिले नाही, आणि मग त्याला जर श्रीमंती दाखवली त्याला त्याचं महत्त्व कळलं. पण एखादा मुलगा जर जन्मताच राजवाड्यात जागला आहे आणि फार लाडात राहतो आणि चांदीच्या चमच्याने खातो सगळं, तर त्याला गरिबीचं महत्त्व कळणार नाही, कारण तो पहिल्यापासूनच तो श्रीमंतीत वाढलेला आहे. तसंच आमचं झालेलं आहे. इतकं आम्ही देवाच्या प्रीतीमध्ये डुबून गेलेलो आहोत, पार आम्ही बुचकळून गेलेलो आहोत की देवाचं भय काय असतं. देव ईर्ष्यावान आहे, देव क्रोधाविष्ट आहे, तो सूड घेणारा आहे. जिवंत देवाच्या हाती सापडणं भयंकर आहे, कारण आमचा देव भस्म करणाऱ्या अग्नी आहे, हे आम्ही विसरूनच गेलेलो आहोत. न्याय येणार आहे, एक लक्षात घ्या, न्याय शेवटी होणार आहे. अजूनपर्यंत देवाच्या न्यायाची तरवार त्या म्यानातून निघाली नाही, पण एक दिवशी ती तरवार निघाली की सर्वांचा न्याय घेणार. कारण हे आमचा देव झाडा घेणारा देव आहे, प्रत्येकाचा झाडा तो घेणार. तो अंतर्याम पारखणारा, अंतकरण तोलून पाहणारा, हृदय चाळून पाहणारा देव आहे. त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी झाडा घेणार. आणि म्हणून काय होतं, पापाची शिक्षा लगेच मिळत नाही, म्हणून मनुष्य पाप करत राहतो. असं आहे ते. लगेच आम्हाला शिक्षा होत नाही म्हणून आम्ही काय करतो, त्या पापाकडे दुर्लक्ष करतो. मग तो पापाचा किती भयंकर परिणाम आहे हे आम्हाला ते शेवटच्या दिवशी कळणार आहे. कारण पाप दिसलं की त्याच्यावर देवाचा क्रोध ओतप्रोत येतो, तो कधीच राहत नाही. आणि त्याचं उदाहरण आपण काल्वरी टेकडीवर पाहिलेलं आहे.
त्या काल्वरी टेकडीवर स्वतःचा मुलगा, स्वतःचा एकुलता एक पुत्र जो निष्पाप राहिला होता, देवाला संतुष्ट जीवन जगलं त्याने, परंतु केवळ जगाचं पाप त्याच्यावर होतं म्हणून काय केलं, पितेने सुद्धा त्या पुत्राचा त्याग केला. पिता त्याला पराणमुख झाला, त्याचं तोंड त्याने फिरवलं. जरी तो आपला पुत्र होता, पण पाप जेथे आणि ज्याच्या ठाई दिसेल तर पापाचं वेतन मरण त्याला देणं हा देवाच्या न्यायत्वाला शोभणार आहे, आणि तो ते सोडणार, त्याचा गुण तो सोडणार नाही. आणि म्हणून पुत्रावर पाप दिसल्यावर लगेच त्याचा न्याय क्रोध प्रगट झाला, आणि आपला पूर्ण क्रोध त्याने त्या पुत्रावर ओतला. आणि म्हणून तो पुत्र पहिल्यांदाच काय म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. त्याग का केला, कारण तो पवित्र आहे. त्याग केला कारण तो न्याय आहे. तो न्याय केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पुत्रावर जरी पाप पाहिलं तरी त्याने जर सोडलं नाही, तर मग तुमच्या माझ्याकडं पाप पाहिलं होतं, आम्हाला सोडल का, नाही सोडणार. आणि म्हणून पापाचा एकही पाप आमच्या माथ्यावर घेऊन आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. आम्ही एक तर त्या पापाची पूर्ण क्षमा पाहून निष्पाप किंवा येशूच्या नीतिमानानेच आम्ही स्वर्गात जाऊ शकतो. ही पहिली गोष्ट झाली. पण आता ह्याचा अर्थ काय, मग रोज पाप करायचं मग क्षमा मागायची मग जायचं का, नाही. आता ह्याच्यावर एक नवीन उपाय आलेला आहे की जो जुन्या करारात नव्हता. पूर्वीच्या काळी कसं होतं, पाप करायचं, क्षमा मागायची, आणि मग देव क्षमा करणार. दरवर्षी जायचं, कोकरा कापायचा, आणि मग पुढच्या वर्षाचे परत नवीन खातं सुरू, नवीन अकाउंट सुरू, परत खात्यावर पाप लिहायचे, परत पुढच्या वर्षी जायचं, प्रायश्चिताच्या दिवशी, वलांडण्याच्या दिवशी कोकरा कापायचा, त्या वर्षाचं खातं संपलं. आता बघा आजचं काय झालं आहे, आपलं इयर एंड झालं आहे 31 मार्च, ते खातं आता नवीन खातं सुरू झालं. तसं पूर्वीच्या काळी हीच पद्धत होती. दरवर्षी जायचं, बकरा कापायचा, त्या वर्षाचं अकाउंट बंद झालं की पुढच्या वर्षी नवीन अकाउंट. पण आता इब्री लोकास पत्रामध्ये काय म्हटलं आहे, येशू स्वतः बकराचं किंवा वासराचं नाही, तर स्वतःचं रक्त घेऊन एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि आम्हाला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली. ह्याची सुवार्थ आहे. आता दरवर्षी बकऱ्यान कोकरे कापायची गरज नाही. तो एकदाच त्याने स्वतःचं अर्पण केलं आणि त्याने परमपवित्र स्थानात जाऊन आम्हाला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली, आणि त्याच्या रक्तामुळं आम्हाला पापांची क्षमा आहे. परंतु प्रत्येक वेळेस दुसरी क्षमा मागायची आणि परत पाप करायचं, त्याला अर्थ राहत नाही. तर तो आमचा तारणार आहे. तारणारा म्हणजे काय, तारणारा या शब्दाचा अर्थ, तारणारा म्हणजे सुटका करणं, बरोबर. तारणार म्हणजे सुटका करणं किंवा मुक्त करणं, मुक्तीदाता. तारणाऱ्याचा शब्दशः अर्थ तो मुक्तीदाता, मुक्त करणारा. मग तो तारणार आहे असं म्हटलं तर कशाचा तारणार आहे, कशापासून तारणारा, मग पापांपासून त्याने आम्हाला मुक्त केलं पाहिजे, सोडवलं पाहिजे, नाही का. नुसतं प्रत्येक वेळी क्षमा मागितली आणि पुन्हा तेच पाप केलं, तो आमचा तारणारा ठरत नाही. तो आमचा तारणारा कधी होईल, मी आत्तापर्यंत पाप करत होतो, मला सारखा एखाद्या व्यक्तीवर राग यायचा, नाही का, आणि आता मी रागापासून मी मुक्त झालेलो आहे, आता मला कोणाचा राग येत नाही, मी सारणार, क्षमा करणार, मग आपण त्याला तारणारा म्हणू शकतो. त्या रागाच्या पापापासून आम्हाला त्याने मुक्त केलं, मग त्याला आपण तारणारा म्हणू शकतो. मला इतरांविषयी द्वेष वाटायचा, इतरांना मी दूषणं द्यायचो, इतरांची मी निंदा नाराजी करायचो, आता काय झालं, येशू माझा तारणारा म्हणजे त्या पापापासून मी आता मुक्त झालेलो आहे, मग आपण त्याला तारणारा म्हणू शकतो. नाही तर मग तो फक्त आमचा क्षमाशील प्रभूच राहतो, मग तो आमचा तारणारा होऊ शकत नाही. तर तो आमच्यासाठी तारण देण्यासाठी आला आहे, पापावर विजय मिळवणं. आणि म्हणून जुन्या काळात हे नव्हतं, पापावर विजय मिळू शकत नव्हतं. का बरं विजय मिळू शकत नव्हतं, कोणी सांगू शकेल का? पूर्वीच्या काळी पापावर विजय का मिळत नव्हता? पूर्वीच्या काळी कसं होतं, समजा आपण आजारी पडतो, बरोबर ना, आजारी पडलो की आपण डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर काय करतो, आपल्याला औषध देतो आणि आपण बरं होतो. पुन्हा काय करणार, आजारी पडले की पुन्हा डॉक्टरकडे जातो. हे एक राडगाडग आहे. आजारी पडले की डॉक्टरकडे जायचं, औषध घ्यायचे, पुन्हा. कोविडमध्ये असं झालं होतं. पहिल्या वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे काय थैमान झालं होतं. एक तर डॉक्टरांना माहीत नव्हतं काय आजार आहे, कसलं औषध द्यायचं, एक्सपेरिमेंट चालू होते. मग कुणी ऑक्सिजनच देते, कुणी रॅमडेसिवीर देते, ते रॅमडेसिवीर लाखामध्ये मिळायचं, आणि नंतर कळालं त्याचा काडी मात्र उपयोग नव्हता, ते साईड इफेक्टच खूप झाले. म्हणजे हे माहिती, एक वर्ष पूर्ण गोंधळ झाला. आणि मग 1 वर्षानंतर एक वॅक्सिन आलं, लस आली, नाही का. आणि ते लस सगळ्यांनी घेतल्यानंतर काय झालं, सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाला. मग ते कोविडचं जो संख्या होती ती लगेच आटोक्यात आली, कारण का लस उपलब्ध होती. लस दिलं म्हणजे काय, तो रोगच होऊ नये, पण ती लस असलं की तुमच्या रोगापासून तुम्ही मुक्त होत होता. आणि एक फार मोठी क्रांतिकारक बदल त्या लसीने त्या कोविडमुळं केलेला आहे. तसंच जुन्या काळात लसच नव्हती. आजारी व्हायचं, औषध घ्यायचं, क्षमा मागायची आणि परत पाप करायचं दरवर्षी. पण नवीन काळात एक लस आली, आणि ती लस टोचल्यामुळं काय होतं, आता पापच करायचे नाही ही शक्यताच कमी झाली. पापच होऊ नये. प्रत्येक वेळेस आपण समजा एखादा खडक आहे, त्या खडकावर आपण गेलो, पाय घसरला, खाली पडलो, लोकांनी आपल्याला नेलं, फ्रॅक्चर झालं, दवाखान्यात गेलो, ट्रीटमेंट घेतली, परत काय महिन्याने परत वर चढायला गेलो, परत आपण खाली पडलो, हे चालू होतं. पण आता खालीच पडू नये म्हणून परमेश्वराने आपला हात आपल्याला दिलेला आहे. आणि त्या लसीला काय नाव दिलेलं आहे, त्याला म्हणायचं
कृपा. ही कृपा जुन्या करारात नव्हती. कृपा नवीन करारात येशू ख्रिस्तामुळं आली आणि ह्या कृपेमुळं काय होतं, पापच करू नये ह्याचा एक उपाययोजना आमच्याकडे आलेली आहे. फार महत्त्वाची गोष्ट आम्ही लक्षात ठेवलं. ही आहे आजची स्वार्थ आहे. पूर्वीच्या काळी पाप करायचं, वर्षाकाठी क्षमा मागायची, पुन्हा पाप करायचं, वर्षाकाठी क्षमा. आता पापच करू नये ही जी शक्यता आलेली आहे कारण कृपेमुळं. आता कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे एक अशी ती शक्ती आहे की जी आम्हाला पाप करण्यावर प्रवृत्त करते आणि पापावर विजय मिळवण्यासाठी मदत करते. ज्यावेळेस आम्ही मोहपाशात पडतो, मोह म्हणजे काय? तो असा क्षण असतो की आता मी अजून एक 15 सेकंद गेलं तर मी तो पाप करणार. त्या वातावरणात तुम्ही आहात. उदाहरणार्थ योसेफ त्या खोलीमध्ये, विचार करा, पोटिफारीची बायको त्याला गळ घालती आणि तो एकटाच खोलीत आहे आणि त्याकडे पूर्ण संधी आहे पाप करण्याची, ती नाही का? त्या मोह, त्याला मोह म्हणतात. तो ती जी वेळ आहे त्याला मोह. त्या वेळेत जर तुम्ही सावरला नाही तर तुमच्या हातून पाप घडतं. उदाहरणार्थ अनेक लोक आत्महत्या करतात नाही का? ते कसं म्हणतात की ती वेळ तशी असते, त्याचं मनाची ताय अशी झाली असते की त्या वेळेमुळं ती वेळ जर टळून गेली तर कदाचित आत्महत्या केली नसते. तसंच आहे, ती वेळ अशी असते की त्या वेळेत जर ती टळून गेली तर कदाचित तुम्ही पाप करणार नाही. पण ती वेळ, तुमचं मन अशी तयारी झालेली असते किंवा त्या वेळ असा प्रसंग असा असतो की तुम्ही पाप करणार. त्या वेळेत ज्यावेळेस मी अशक्त ठरतो, मला असं वाटतं मी करणार आहे, त्यावेळेस कृपा मागायची की प्रभू मी अशक्त आहे, इतक्या वर्ष माझ्याकडून हे पाप होते, आता तू माझ्यावर तू एक मला कृपा पुरव. तुझी कृपा पुरव म्हणजे तुम्हाला अशी शक्ती देतो की मग त्या पापावर मी विजय मिळवतो आणि त्याद्वारे मी निष्पाप जीवन. हेच येशूच्या निष्पाप जीवनाचं रहस्य आहे. ज्या वेळेस तो मोहात पडला, तुमच्या माझ्यासारखा अशक्त देह होता, तर तुम्हाला काय वाटतं प्रत्येक गोष्टीचा त्याला मोह झाला होता. पैशाचा मोह त्याला झाला असणार नाही का? इतर स्त्रियांबरोबर तो होता, त्यांच्याबरोबरचं आकर्षण त्याला होतं कारण तो पुरुष होता पूर्ण. सगळ्या गोष्टीचा मोहातून तो गेला, पण त्याने कृपा मागितली आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. त्या कृपेमुळं तो ते सामर्थ्यता मिळाल्यामुळं तो त्या मोहपाशावर विजय मिळवला आणि तो निष्पाप राहिला. हे त्याचं रहस्य. आणि म्हणून संत पौल देखील काय म्हणतो, माझ्या शरीरामध्ये काटा ठेवला आहे आणि तो माझ्यापासून काढावा असं 3 वेळा मी प्रभूला विनंती केली, पण त्याने काय म्हटला, माझी कृपा तुला पुरे. म्हणजे हा जो तुझा अशक्तपणा आहे ह्याच्यामध्ये माझी कृपा, माझी शक्ती तुला मिळाली की तू त्या ठिकाणी त्या पापापासून दूर असेल. एक सुंदर कृपाचा तुम्हाला जर अर्थ पाहिजे असेल तर एक मिनिट, कृपा म्हणजे काय, सुंदरसं वचन आहे, त्यावर आपल्या लक्षात येतं. मंडळी, इब्री लोकासपत्र, हां, इब्री लोकासपत्र आत्ताच आपण 14:15 वाचा बरं. 4:15, इब्री 4:15. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी हां ज्याला सहानुभूती वाटत नाही, हां असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. हां, आता इथं काय लिहिलं बघा, तो सर्वप्रमाणे आपल्याप्रमाणे पारखला होता. पारखला होता म्हणजे त्याची परीक्षा घेतली गेली, पारखला गेला, पण काय झाला, हां, म्हणजे प्रत्येक मोहावर त्याने विजय मिळवला. मोहावर इच्छा, त्यांनी त्या देहाची इच्छा मारली आणि तो निष्पाप राहिला. आता तो निष्पाप राहिला म्हणून पुढं काय, पुढचं वचन महत्वाचं आहे. तर मग आपल्यावर दया व्हावी, हां, आपल्यावर दया व्हावी. हां, आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी. हां, हे बघा काय लिहिले, ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळव. कृपा म्हणजे काय, ऐन वेळी मिळालेले सहाय्य, ह्याला कृपा म्हणतात. ऐन वेळी मिळालेले, ऐन वेळे, आणीबाणीची वेळ आहे, तुम्ही आता मोहात पडणार, तुम्ही पापात पडणार आहे, तो मोहाचा क्षण आलेला आहे आणि त्या ऐन वेळी ज्यावेळेस तुम्हाला कृपा मिळते त्यावेळेस मग आपल्याला पापावर विजय मिळवायला संधी मिळते. पुढं काय म्हटलं, आणि म्हणून आपण धैर्याने, कृपेच्या राजस्थानाजवळ जाऊ. हां बघा, हे कृपेचं राज्यासन जे आहे ना, ते दाविदाला, अब्रामाला, सलमोन कुणालाच माहीत नव्हतं बरं का, कारण त्यावेळेस कृपा नव्हतीच. कृपा आली येशू ख्रिस्तानंतर आणि म्हणून येशू ख्रिस्ताजवळ आपल्याला कृपा मिळते. आपण ज्यावेळेस शेवटचा आशीर्वाद घेतो त्यावेळेस पाळकसाहेब काय म्हणतात, देवजोबाप्याची काय प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची, हां, तर हे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. असं उगाच काय लिहिलेलं नाही त्यांनी. येशू ख्रिस्ताची कृपा, कारण कृपा येशू ख्रिस्तापासून आली. ते येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळं आम्ही काय करतो, कृपेच्या दयासनाजवळ गेलं की ऐनवेळी आम्हाला सहाय्य मिळतं. ऐनवेळी आमच्या आवश्यकतांमध्ये आम्ही सशक्त होतो. ऐनवेळी ज्यावेळेस आम्ही पापाच्या खाईत पडणार असो, आम्हाला वर उचललं जातं. ह्याला म्हणतात कृपा. तुम्हाला हे माहिती असेल का, पेत्र आणि येशू ख्रिस्त, थोडं 5 मिनटं चालेल अजून ना, काय प्रॉब्लेम.
येशू ख्रिस्त त्या पेत्र ते सगळे शिष्य आहेत आणि रात्रीचं 4था प्रहर आहे, म्हणजे जवळ पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि समुद्रावर चालले आहेत. समुद्र खवळलेला आहे, लाटा उडत आहेत आणि समोरून कोण येते पाण्यावर चालत? येशू ख्रिस्त येते बरं ना. आता येशू ख्रिस्त हा पूर्ण देव होता, पूर्ण मनुष्य होता, तो पाण्यावर चालून येत होता. शक्यता आपण नाकारू शकत नाही, येशू ख्रिस्त चालत येत आता. पण इकडं सर्वांना वाटलं भूत आहे म्हणून सगळे घाबरले. मग तुम्हाला माहिती आहे पेत्र त्याचा एकदम आगळा वेगळा होता, तो जरा असा आयुष्य होता, एकदम वेगळ्या प्रकारचा, त्याला म्हणजे काय हटके होता, तो शिष्यांमध्ये हटके होता. आणि तो काय म्हणतो, प्रभू तू असशील तर मला आज्ञा कर, म्हणजे मी सुद्धा तुझ्याकडे येतो. आणि त्या विश्वासाने तो पाण्यावर पाय टाकला आणि काय झालं, पेत्र येशू ख्रिस्त चालला मी समजू शकतो, पण पेत्र तुमच्या माझ्यासारखा शिष्य, साधा शिष्य, एक मच्छीमार, तो सुद्धा पाण्यावर चालू लागला. म्हणजे काय माहिती आहे का, जर आम्ही तेवढा विश्वास दाखवला आणि देवावर तेवढा भाव टाकला तर तुम्ही आणि मी पाण्यावर चालू लागतो. हे पाणी कुठलं माहिती आहे का, जे सागर म्हणजे समुद्रात होतं ना. समुद्र म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या जगिक आकर्षणाने भरलेला समुद्र आहे. ह्याच्यावर सर्व लोक पाण्यात ते खाली गटांगळ्या खात आहेत. कुणी पैशाच्या मोहाला बळी पडले, कुणी जगिक आकर्षणाला मोह पडले, कुणी जारकर्म करते, कुणी अनिती करते, लाचलुचपत भ्रष्ट, सर्व जगाचा सागर आहे ना, ह्या खाली लोक गटांगळ्या खात आहेत. पण तुम्ही आणि मी कृपेच्या द्वारे या सागरावर उभं राहू शकतो. ह्या कृपेचा अर्थ आहे. जिथे सर्वांना ती शक्ती खाली खेचते तिथं तुम्ही आणि मी या पेत्रासारखं त्या पाण्यावर जसं तरंगत राहिला तसं तुम्ही आणि मी तरंगत राहून एक उच्च पातळीचं जीवन जगू शकतो. कशामुळं? कृपेमुळं. ही कृपा आम्हाला इतरांपेक्षा एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. ही कृपा आम्हाला इतरांपेक्षा वेगळं पवित्र जीवन, उच्च पातळीचं जीवन जगायला मदत करते. ह्याला म्हणतात कृपा. आणि ही कृपा आम्ही प्राप्त करून घेतली ना की येशूच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चाकू शकतो. आणि मग तुम्ही एका वेगळ्या जगामध्ये जाता. मग तुम्ही तुमचं आहे ना, शेवटी आपलं युद्ध आहे ना, हे आत्म्याशी युद्ध आहे, स्पिरिट वॉर आहे. तो दुष्ट आत्मा आणि आमचं एक आत्म्याचं युद्ध असतं. आणि मग तुम्हाला जगी गोष्टीचं काहीच आकर्षण वाटत नाही. जिथे सर्व जगी गोष्टीच्या मागं धावत असतं, पैसा आहे, मान सन्मान आहे, गौरव आहे, मीपणा आहे, प्रतिष्ठा आहे, प्रौढी आहे, मी कोणीतरी असणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला अगदी कचरा वाटतात. आणि मग संत पावलाला तेच वाटत होतं. त्याला एवढी कृपा मिळवली, तो म्हणतो ह्या सर्व गोष्टी ज्या मला लाभाच्या होत्या त्या मला हानीच्या असे मी समजतो, त्या केर कचरा अशा लेखतो. जिथं जग ज्याच्या मागं धावतंय ना ते मला केर कचरा म्हणजे काय, कचरकोंडी आपण पाहिले ना कधी, तिथे आपल्याला कधी जाऊशी पण वाटत नाही, दुर्गंधी येत असते तिथं नाही का, आणि आपण नाक बंद करून दुसरीकडून जातो. ह्या सगळ्या जगाच्या गोष्टी मला तशा वाटतात. तो म्हणतो पैशाचा लोभ आहे, मान सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, मला मीपणा आहे, माझ्यामध्ये प्रौढी आहे, या सर्व मी केर कचऱ्यात टाकतो, कारण का मला ख्रिस्ताला प्राप्त व्हावा. हे कधी होऊ शकतं की ज्यावेळेस आम्ही कृपेमध्ये आहोत. आणि मग एक वेगळ्या स्तराचं युद्ध आमचं चालतं. मग आम्ही रक्तमांसाशी युद्ध करत नाही. रक्तमांसाशी म्हणजे मनुष्याशी युद्ध करत नाही. मग एकमेकाची चाळी करायची, एकमेकाला दूषणं द्यायचे, एकमेकाच्या पाठीमागं काहीतरी बोलायचं, निंदा नारस्ती करायची, काहीतरी खोटे आरोप करायचे, ह्याच्यामध्ये आम्हाला रस मिळत नाही. मग आम्हाला आमचं युद्ध माहिती आहे. आमचं युद्ध सैतान, जग आणि देह. मग आम्ही खरं युद्ध करायला लागतो. कोणतं युद्ध तुम्ही करता हे लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर चुकीचे युद्ध करत असेल प्रतिफळ काहीच मिळणार नाही. आमचं युद्ध या तिघांशी आहे. ज्यावेळेस दावी त्या अरण्यामध्ये होता आणि एखादा सिंह आला आणि त्याने मेंढरू घेऊन जायला लागला, बरोबर ना, तर दाविदाने काय केलं, दाविदाने घेतलं. तो म्हणतो मी त्याच्या जबड्यामध्ये हात घातला, का तर मेंढरू महत्वाचं आहे. जबड्यामध्ये हात घेतला आणि त्या सिंहाला फाडलं म्हणतो मी. आता ते कल्पना करा की ते सिंह आला आहे, ते मेंढरू घेऊन चाललेला आहे आणि त्यावेळेस दावी त्या मेंढराशी भांडतो. अरे तुला कुणी सांगितलं तिकडे यायला, तू असं का करायला पाहिजे, असं वेळ घालवला का दाविदाने. अरे तुला कळतं का, तू काय सगळ्यांबरोबर जायला पाहिजे, तू असं का, त्यात त्याने वेळ घालवला नाही. कारण त्याला माहिती आहे ह्याच्याशी युद्ध करण्यात अर्थ नाही. हे मेंढराशी मी माझाही शत्रू कोण आहे, सैतान आहे. मी कोणाशी युद्ध आपण काय करतो माहिती आहे का, ते मेंढराशी ते आम्ही एकमेकाचं युद्ध आमचं चाललंय. हा मोठा का मी मोठा, मग माझंच म्हणणं खरं, मग मी असेल तरच मंडळी चालती, मग माझ्याशी सगळ्या गोष्टी होतात. मी आला तर काय होणारच नाही, कामच होणार नाही. मग तो नको, मग तो कशाला पाहिजे, मग तो असेल तर मी येणार नाही, मी असेल तर तो येणार नाही. ह्याचं आमचं युद्ध काय, चुकीचं युद्ध करतोय आम्ही, काहीच प्रतिफळ मिळणार नाही. इव्हन तोच दावी ज्यावेळेस युद्धाला गेला समोर गल्ल्यात होता, त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, वातावरण फार तंग होतं. कारण 40 दिवस तो आव्हान करतोय, कुणीच लढायला तयार नाही, शौलसुद्धा घाबरलाय. त्यावेळेस दाविदाचा मोठा भाऊ त्याकडे आली आवाज, आणि तो काय म्हणतो, तू इथं का आलास, तुला मेंढर राखायला पाठवलं होतं ना, मला माहिती आहे तू इथं नुसते तमाशा बघायला आलायस. असं म्हटल्यावर दाविदाने काय केलं माहिती आहे का, काय केलं त्याने वचन पुढं. आता बघा थोरला भाऊ आहे हा सगळ्यात धाकटा, 8वा नंबरचा आहे, हा थोरला पहिल्या नंबरचा आहे. थोरला भाऊ त्याला रागवतोय
मग दावीद त्याशी भांडत बसला का? दावीदाला सहज सांगता असतं, अरे तुला माहीत नाही दादा, मी त्या आरण्यात होतो ना, मी एका सिंहाला मारलं आणि मी एका अस्वलाला मारलं आणि मी ह्यालासुद्धा मारू शकतो, असं त्याशी बाचाबाची करू शकला असता. तो हळूच दुसरीकडे निघून गेला असं म्हटलं. आपल्या दादाशी युद्ध करण्यात अर्थ नाही, कारण त्यामध्ये काय वेळ जाण्याचं माझा अर्थ नाही. मला गल्लेदाला मारायचं आहे, तो माझा खरं शत्रू आहे. आणि म्हणून एकमेकाशी भांडण्यात अर्थ नाही. आमचा खरा शत्रू कोण आहे? जग, देह, सैतान, याशी युद्ध करा. आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. म्हणून कोणचं युद्ध करतं हे आम्ही, सैतानाने आमची दिशाभूल केलेली आहे. आम्ही आमच्यातच वाद घालतोय, सैतान बघून ते हसत आहे आम्हाला. ही सगळ्या मंडळीची आमच्या समाजाची शोकांतिक आहे. ही परिस्थिती आहे आमची. सैतानाने पूर्ण आमची दिशाभूल केली. आम्ही आमचंच, मग पवित्र आत्मा असाच, मग ह्याला असं मिळालं आहे, मग अन्य भाषा आल्याच पाहिजेत, ह्याच्यामध्ये आमचे काय झालेत? वाद चाललेत आणि सैतान नुसतं तमाशा बघतोय आमचं. तर आमचं युद्ध आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमचं युद्ध पाप. एक लक्षात घ्या, बाकी सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये, बाकी सगळ्या गोष्टी आहे ना, ह्याला एकदम दुय्यम महत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं 3 अक्षरी शब्द आहे, सिन. ह्याला तुमच्या हे सगळ्यात महत्त्वाचं तुमचा शत्रू आहे. ह्याला तुम्हाला जिंकलं पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी, एक लक्षात घ्या, कोणती गोष्ट तुमच्यावर आले, एखादी अडचण आहे, समस्या आहे, एखादा प्रॉब्लेम आहे, आलं लक्षात, आजपासून 100 वर्षानंतर किंवा आजपासून 50 वर्षानंतर त्या गोष्टीला महत्त्व राहणार आहे का, हा प्रश्न मनात पहिला विचारायचा. जर त्या गोष्टीला महत्त्व नसणार आहे तर त्याकडे दुर्लक्ष करा. आजपासून 50 वर्षानंतर जी मी गोष्ट टॅकल करतोय त्याला काय महत्त्व राहणार आहे का? नसेल, दुर्लक्ष करा. पण आजच्या गोष्टी ज्या घडणार आहेत त्याला अनंत कालाचं महत्त्व पुढं आहे असं असेल तर त्याचा गांभीर्याने विचार करा. आणि ते कशासाठी आहेत? ज्यावेळेस पापाशी आम्ही टॅकल करतो, पाप जर केलं तर अनंत कालासाठी नरक, मग त्या गोष्टीला आम्ही खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे. सो नो द वॉर दॅट यू आर हॅव्हिंग. तुमचं युद्ध ओळखा आणि योग्य युद्ध करा, उगाच चुकीचं युद्ध करू नका. महत्त्वाचं काय? पाप, सैतान, जग आणि देह यांच्याशी आम्हाला युद्ध आहे. हे आम्हाला जिंकायचं आहे. ह्या शत्रूला जिंकलं की बाकी सगळ्या गोष्टी आम्हाला मिळवल्याच, हे लक्षात ठेवायचं. ओके, कुणाला काय प्रश्न विचारायचा आहे? फार महत्त्वाचा विषय, अजून थोडेसे काय पॉईंट्स आहेत ते आपण पुढच्या वेळेस पाहूया. परंतु हे शिक्षण मी तर सांगतो, मी साधारण 40 वर्षाचा होऊपर्यंत मला कुठेही मंडळीमध्ये शिकवलं गेलं नाही. कुठल्याही गोष्टी मला त्या ठिकाणी पण नंतर मला हे खूप उशिरा कळालं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. 12वीची परीक्षा असते आपल्याला. 12वीची परीक्षा त्यांना कोणी 12वीची परीक्षा कोणी दिली? आता 10वी बोर्डाची परीक्षा कोणी दिली? मागच्या वर्षी तू दिली असेल. कोणते कोणते विषय आहेत तुम्हाला? इंग्लिश, मराठी, अजून मोठ्याने मॅथ्स, इंग्लिश, अजून बरोबर. मग आता एवढे विषय आहेत हा. इंग्लिश, मराठी, जॉग्रफी, अजून हिस्ट्री. बरं, हिस्ट्री. आता समजा त्यांना मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला जायचं आहे, ह्या विषयाला काय महत्त्व आहे का? PCB किंवा PCM, बरोबर ना? मग मेडिकलला जायचं, PCB महत्त्वाचं आहे, तिथं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. PCM इथं महत्त्वाचं आहे. विषय सगळेत, अभ्यास तर केला पाहिजे, पण तू महत्त्व कशाला द्यायचं आहे? बरोबर, ह्याला ह्याच्यात तुम्ही 5 झाला 35 मिळालं तर चालेल, पण ह्याच्यावर टक्केवारीवर तुमचं ॲडमिशन अवलंबून आहे. तसं तुम्हाला स्वर्गात ॲडमिशन मिळवायचं ना, विषय भरपूर आहेत, त्या लक्षात. देवप्रीती आहे, मग आम्ही एकमेकाला क्षमा केली पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. पण पाप हा जो विषय आहे ना, ह्याच्यात तुम्ही पास झाला तुम्हाला ॲडमिशन नक्की आहे. त्यामुळं अशा ज्या मंडळीमध्ये जाईल त्यावेळेस ह्या विषयावर महत्त्व देतो. हे विषय महत्त्वाचे आहेत, बाकी सगळे दुय्यम येतो. बाकी ठिकाणी बरेच सांगितलं आहे तुम्हाला अन्य भाषा बोललीच द्यायला पाहिजे. मग अन्य भाषा कशी बोलायची, मग ते तुम्हाला शिकवतात, काय लक्षात. मग तुम्ही काय केलं पाहिजे, रूढी परंपरा, या सगळ्या गोष्टी इथं आहेत, त्याला महत्त्व नाही काय. त्याच्यावर तुमचं ॲडमिशन अवलंबून नाही आहे. पापाला तुम्ही कसं हाताळणार, जग, देह आणि सैतानाशी युद्ध कसं करणार, हे कुठं शिकवलं जात नाही. की जे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यावर तुमचं स्वर्गातलं ॲडमिशन अवलंबून आहे, ते शिकवलं जातं. कारण काय, सैतानाने आपली दिशाभूल केलेली आहे. आणि मग ह्याला महत्त्व द्या, बाकी तुम्ही आपोआप पास व्हा, फार महत्त्वाचं. ओके, कुणाला काय प्रश्न विचारायचे किंवा काय साक्ष सांगायचे असेल, बोलायचं असेल? प्रार्थना करूया. स्वर्गीय पिते, आम्ही तुझे आभार मानतो की प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याकरवी ख्रिस्ती जीवनाचं महत्त्व आणि विजय ख्रिस्ती जीवन जगण्याचं रहस्य प्रभू तुम्हाला प्रगट केलेलं आहे. खरोखर आम्हाला क्षमा कर प्रभू,
कारण आम्ही दिशाभूल झालेले, मार्गभ्रष्ट झालेले असे आम्ही ख्रिस्ती व्यक्ती आहोत. होय परमेश्वरा, ज्या मार्गाने आम्हाला जायला पाहिजे तो आम्ही विसरलेलो आहोत. आणि विशेष करून जग, देह आणि सैतान हे जे आमचे मूलभूत शत्रू आहेत त्यांच्याशी आजपासून युद्ध करण्यास आम्ही खरेखुरे सेवक आणि सैनिक व्हावं. आणि परमेश्वरा, आत्म्याच्या प्रेरणेने चालून आम्ही देहाचे कर्म ठार करण्यासाठी प्रत्येकाला विशेष करून तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. आणि तुला संतुष्ट जीवन जगून ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून टाकण्यासाठी प्रत्येकाला तू उपकृत कर. हे सर्व मागणं निरर्थक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हा आज परीक्षित आणू नकोस, तर आम्हा वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ईश्वर का तुझीच आहे. देवजो बापाची प्रीती, तारकोद्धारक ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. उर्वरित भाग आपण पुढील बुधवारी घेऊया. 8:30